हम्म. तू काय आता डान्स करणार आहेस? कुठे बसणार आहेस? पांघरून घेत चालून ठेवलंयस. वाजलं नाही की? अरे वाजलं की. पाय पाय पाय. दीदी म्हणायचं. तुझं नाव काय आहे रे? काय बघतोय र? काय बघतोयस? नमस्कार म्हणा. काय काय बरं हाय? काय केलंस तू बाहेर जाऊन? बाहेर गेला होतास ना? हो बोला. अरे बोला. हो अगो बाई होय. कसं काय? डॅबी लगे बाबी. कामात आले. वाटा तांदूळ घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे कोथिंबीर, कांदा, मिरची, टोमॅटो, तमालपत्र, दालचिनी, स्टार फुलं आहेत ना त्याचे 2 पाकळ्या घेतल्यात. मसाला वेलची 2 लवंगा, साधी वेलची 2. तुमच्याकडे जर आणखीन म्हणजे भाज्या कोणत्या असतील तर तुम्ही ऍड करू शकता. चलो आज बनाते हे तुला धुवून घेतलेले आहे. थोडा वेळ आता हे आपण भाताला फोडणी टाक्यापर्यंत हे असेच भिजवून द्यायचे. तेल टाकलेलं आहे. चहा जिरे टाकले, साधे जिरे, खडा मसाला सगळा, मिरच्या, काजू टाकलेल्या जातात, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांद्याला. आणि याच्यात नंतर आपण टोमॅटो घालणार आहे. आणि हे आलं लसूण खोबरं, कोथिंबीर एकदम बारीक केलेला आहे ते घालणार आहे. एक जण नाहीत घालत, फक्त आलं लसूण पेस्ट घालतात. आणि या पद्धतीने पण तुम्ही करून बघा, खूप छान होतो भात, मसाले भात. कांदा भाजला त्याच्यात आपण टोमॅटो टाकायचा. मसाला टाकूया. आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं ह्याचं वाटण घातलेलं आहे. त्याच्यात मी धनिया पावडर 2 चमचे घेतलेले आहे, हळद घेतलेली आणि गोडा मसाला घेतलेला आहे. हे सगळं टाकायचं आहे. मस्त येणार आहे. ह्या स्टेजला तुम्ही दही सुद्धा घालू शकता फेटून. दही घातल्यानं अशी छान चव येते भाताला. तांदूळ घालूया. हे आता तांदूळ भिजले त्यामुळे पाणी थोडंसं, म्हणजे आपण कसं एका वाटीला 2 वाटी पाणी घालतोय तसं नाही घालायचं, थोडं कमी घालायचं पाणी. मस्त वाचायला लागलाय बघ. तुला यायलाय काय? यालय. पुदिन्याची पानं आहेत म्हणून मी इथं टाकलेली आहेत. त्याने पण छान स्वाद येतो. आपण पाणी टाकूया. गरम पाणी. गरम पाणी आहे. अर्जुन हे बघा, हे असं झालेलं आहे. आणखीन थोड्यात पाणी बसते, ते थोडंसं पाणी घालणार आहे मी.
पप्पा रे कालचे व्हिडिओ आपण परवा दिवशी करत होतो काय शुक्रवारी तर मीठ टाकायचं आहे पप्पांचा विषय रे त्या दिवशी आपण व्हिडिओ एडिट करत बसला रात्री शुक्रवार रात्री आणि तिने लय करतो तेव्हा शुक्रवार का शनिवार रात्रीच की शनिवारी रात्री आणि काल रात्री व्हिडिओ बघायला लागलेत काय आवाज कोरलेला कुठला यायला लागलाय का ह्यो मला कोण नाही तुम्हीच करत होता हा मी करत होतो आता हे उकळल्यावर झाकण लावायच्या वेळेस 1 चमचा तूप टाकायचं म्हणजे भात मोकळा सुट्टा होतो वाटलं तर पाणी घालायचं नंतर नाही घालायचं एवढ्या ह्याच्यावर भात शिजतात एवढ्या पाण्यात 1 ते 2 शिट्ट्या काढायच्या एक शिट्टी झालेली आहे आणि दुसरी शिट्टी होत असते तेव्हा गॅस बंद करायचा म्हणजे तेवढ्या ह्याच्यात भात भरपूर म्हणजे व्यवस्थित शिजतोय गॅस बंद केलाय आता आपण हे ट्राय करून बघूया